मंडळी, काय म्हणतस शेतीना कामे? काय नाही बो रामबो, यंदा माले तोर पेरणी, यंदा माले मका पेर नाही, मी ते यंदा गहू पेर सुबो. वा, कोण कापूस ते कोण मका पैरी आहे ना, आणि कडधान्य कोण पैरी? खर तर आपला आरोग्याना, उत्पन्नाना आणि निसर्गाना खरा मित्र कोण आहे? कडधान्य. का बरे बो रामबो? बय पारंपरिक पिके पैरी जमीननी हालत खराब करणे लय साला तुम्ही. जराशी जमीनले दम खाऊ द्या, जमीनले जराशी विश्रांती द्या. अरे कडधान्य पैरा, कडधान्य. कडधान्य म्हणजे काय? अरे तूर, हरभरा, मूग, उडीद, मटकी. मटकी म्हणजे आपली मटणी डाळ पोटभर खाय. अरे या शेतच कडधान्य. मानवी आरोग्याला एकदम फायदेशीर, भरपूर प्रथिने, पोषक द्रव्य राहतच यासनामा. बय रामबो, सध्या न्यारा आजारी राहत बो, त्यामुळे कडधान्यच आरोग्यदायी खाद्य शे बो आपलं. जनपैन आपले फायदा शे, नुकसान अजिबात नाही. आई समजी राय ना. आणि तू बी कडधान्य पैरा नाही म्हणस, मका टाकी राय ना, मका. बाय हुशार. नाही बो, आते कडधान्य बी पैरसूत. अरे कडधान्यने एक वैशिष्ट्य माहिती का तुमले? नाही ना रे बो रामबो. गावमा कोणा घरमा काय चालू शे, तेना पोऱ्यानं लगन मुडी गे, येना बायकोनी त्याले मार, या रिकाम्या फारकत्या बऱ्या माहिती राहतस तुले. आई मुद्दाने गोट खाऊ माहिती नाही तुले? हा बरं ऐक, कडधान्यामुळे जमीन मा नत्र स्थिरीकरण वस. नत्र स्थिरीकरण करणारा सूक्ष्मजीव हाऊ पिकस ना मुयास मा रास, आणि त्यानं नाव शे रायझोबियम. बरं, नत्र स्थिरीकरण ना फायदा काय? नत्र म्हणजे नायट्रोजन स्थिर रास, जेणेकरून पिकसनी वाढ वस, विकास चांगला वस. त्यामुळे रासायनिक खतसना वापर आपण कमी करतस, परिणामी जमीननी सुपीकता वाढस. समजना का? वा रामबो, कितला फायदा वसा. बय ना बारी बो मग. राम राम मंडळी हो, मन नाव शे भाऊसाहेब जाधव. मागला वरीसले मी हरभरा पैरा, खर्च कमी आणि उत्पन्न डबल. जमीन तशी ना तशी, एकदम भारी रास कडधान्य पीक. देख का मंडळी हो, ते चला मग बटाजन तरऊत, कडधान्य लावा, माती वाचवा, आरोग्य वाढवा आणि उत्पन्न डबल करा. कडधान्य पैरा. कडधान्य आरोग्याला खरा मित्र.